कसगाव खाजळे रस्त्यालगत विद्युत पोल उभारणीला आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम व वन विभागाच्या परवानगीशिवाय काम सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भूषण पाटील यांनी केला। कसगाव ते खाजळे रस्त्यालगत नवीन विद्युत पोल उभारून विद्युत तार टाकण्याचे काम सध्या सुरू आहे। मात्र हे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, तसेच रस्त्यालगतची मोठी झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेण्यात आली आहे का, असा सवाल भूषण पाटील यांनी उपस्थित केला। भूषण पाटील यांनी संबंधित कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार सदर विद्युत पोल रस्त्याच्या अगदी लगत उभारण्यात येत असून भविष्यात या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात मोठा अडथळा ठरू शकतो। कसगाव खाजळे हा मार्ग पुढे नागद, कन्नड व संभाजीनगरला जाण्यासाठी महत्त्वाचा व तुलनेने शॉर्टकट मार्ग असल्याने भविष्यात या रस्त्याचे रुंदीकरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्याच्या स्थितीत रस्त्याच्या हद्दीलगत उभारण्यात येणारे विद्युत पोल भविष्यात रस्ता विकासाच्या कामासाठी अडचणीचे ठरून शासनाचा अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या कामादरम्यान रस्त्यालगतची मोठी निंबाची तसेच इतर झाडे तोडण्यात आल्याचं निदर्शनास आलं। या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून विद्युत पोल उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी आणि झाडे अथवा फांद्या तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेतली आहे का किंवा नाही याची तातडीने पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। परवानगीची चौकशी होईपर्यंत पोल उभारणीचं काम तत्काळ थांबवावं अशी मागणी भूषण पाटील यांनी केली आहे। अमीन पिंजारी, स्टार महाराष्ट्र न्यूज, कसगाव। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।